बोलेला आहे ना. हो सर. हा, तर कोणी आलं तर जॉईन करून घेतो. हो सर, केलं. हा, तर आता हा झेरॉक्स आणायला चालला वेदांत. तर त्याला 15-20 मिनिटं लागेल. तर तू आता 15-20 मिनिटं तू सांभाळ काय. आता पहा, मी त्या दिवसचं थोडंसं रिवाईज करून देतो. एकदम हे IMP क्वेश्चन आहेत 4 मार्क्सचे. IMP 4 मार्क्स. कोणते कोणते? 3 क्वेश्चन आहे IMP 4 मार्क्सचे. त्यातले मी 2 तुम्हाला शिकवले. एक पहिला होता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा, जो तुम्हाला शिकवला. दुसरा होता SN2 मेकॅनिझमचा. SN2 पण तुमचा झाला. आता मला शिकवायचा SN1. त्याच्या आधी मी तुम्हाला पटकन एकदा रिवाइज करून देतो. तर SN2 मेकॅनिझम असं, ठीक आहे. आता हाच क्वेश्चन असाही विचारतात. ठीक आहे, हा क्वेश्चन असाही विचारतात. एक्सप्लेन मेकॅनिझम किंवा रिॲक्शन मेकॅनिझम. एक्सप्लेन रिॲक्शन मेकॅनिझम फॉर हायड्रॉलिसिस ऑफ अल्कलाइन KOH. फॉर हायड्रॉलिसिस ऑफ अल्कलाइन KOH असा क्वेश्चन विचारतात. हा असते 4 मार्क्सचा. यात आता अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मेकॅनिझम ऑफ हायड्रॉलिसिस explain reaction mechanism for alkaline hydrolysis of मिथिल ब्रोमाइड. हा असा विचारला जातो प्रश्न 4 मार्क्सचा. ठीक आहे, याचाच अर्थ माहिती आहे का. आता हे एक्झाम्पल बघून आहे, मिथिल ब्रोमाइड आहे. मिथिल ब्रोमाइड आलं की समजून घ्यायचं त्याला काय विचारायचं आहे. विचारायचं असं असते त्याला, एक्सप्लेन SN2 रिएक्शन मेकॅनिझम. सर थोडा कॅमेरा वरती करा ना. एक्सप्लेन SN2 रिएक्शन मेकॅनिझम. जमला काय? हो सर. हो सर. हा, एक्सप्लेन SN2 रिएक्शन मेकॅनिझम. तर आता हे असं क्वेश्चन अशा टाईपचं किंवा अशा टाईपचं विचारतात. हे जनरली असं विचारतात, एक्सप्लेन रिएक्शन मेकॅनिझम फॉर अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. ओके, आता पहिल्या स्टेपमध्ये ती रिॲक्शन लिहायची. कोणती? मिथिल ब्रोमाइड वाली. CH3Br प्लस OH मायनस aqueous. ती बॉईल असतो, गिव्ज CH3OH प्लस Br मायनस. अशी ती रिॲक्शन आहे. नोट्स मध्ये सगळं लिहिलेलंच आहे, आपल्या काही विषय नाही त्याचा, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. आता कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन हे सगळ्यात महत्वाचं. कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन. ओके, तर कायनेटिक ऑफ रिॲक्शन मध्ये लिहायचं अल्कलाइन. रिवाइज करतोय मी. अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड is bimolecular and second order reaction. हे शब्द खूप जरुरी आहे. सेकंड ऑर्डर रिॲक्शन एकदम मोस्ट टाइमपी शब्द आहे ते. हे शब्दापैकी एक जरी शब्द सुटला तरी नाही होत बरोबर. ठीक आहे, आता मग अकॉर्डिंग टू द रेट लॉ. अकॉर्डिंग टू रेट लॉ, rate is
directly proportional to the concentration of CH3Br into concentration of OH minus. मग rate equals to K into concentration of CH3Br into concentration of OH minus. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच काढायचे रे. ओके, हे झालं. मग खाली लिहायचं ॲज द रेट ऑफ. हे खूप महत्वाचं आहे बरं. जे आता पहा, पूर्ण थेरी लिहून नाही देऊन राहिलो मी तुम्हाला. मी सांगतो हे आहे की जे म्हणजे कंपल्सरी लिहायला लागते, जे कंपल्सरी लिहायला लागते ते सगळं. बाकी मग याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन वगैरे वगैरे सगळं आहेच आहे, पण जे एकदम नेसेसरीच आहे लिहिणं, त्याच्याशिवाय जमतच नाही ताल. ठीक आहे, असं मी तुम्हाला फक्त सांगतोय सध्याच्या काळात, कारण की एवढं मोठं लिहिणं मलाही पॉसिबल नाही. ते 2 पेजचं आहे बाबू. ते पूर्ण मेकॅनिझम जे आहे ना, हे 2 पेजचं आहे. 2 पेजचं. आता 2 पेजचं मला तरी लिहिणं पॉसिबल आहे का, तुम्हीच सांगा. म्हणून काय करायचं, जे मी लिहितो ते त्याच्यावर लक्ष ठेवायचं. ते हायलाइट्स आहे. जे मी लिहितो ते काय, हायलाइट्स. आणि मग म्हणून चला, ॲज द रेट ऑफ दिस रिॲक्शन is depends on concentration of both reactants. It is by molecular reaction. बाय मॉलिक्युलर. आता याची ऑर्डर जी असते, ऑर्डर इथची पॉवर प्लस इथची पॉवर प्लस सांगितली तुम्ही. याची पॉवर 1 आहे, याची पॉवर 1 आहे. 1 + 1 2. ठीक आहे, तर आता ते इक्वेशन वरून समजून जाते. ठीक आहे, अँड फ्रॉम रेट लॉ इक्वेशन म्हणून आपण त्याला रेट लॉ इक्वेशन, इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. सेकंड ऑर्डर रिॲक्शन ही शब्द लिहायला लागते, तिथे कंपल्सरी असते. ठीक आहे, आता एवढं झालं कायनेटिक्स मध्ये. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट असते त्याचा बॅकसाइड अटॅक. तर बॅकसाइड अटॅक मध्ये खूप सारा लिहायला लागते, खूप सारा. आता मी ते एवढं मोठं लिहित नाही, मी फक्त एकदा तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, आणि मग पहा काय होते. आता इकडे लक्ष द्यायचं की तो जो CH3Br आहे तो आपण असा लिहू, CH3Br. H हे पण मिथिल ब्रोमाइड आहे. आता OH मायनस जो आहे हा इकडून अटॅक करतो, बॅकसाइड अटॅक. बरोबर आहे, बॅकसाइड अटॅक. का बरं? त्याचे कारण मी तुम्हाला सांगितले. ब्रोमिन हा इलेक्ट्रोफाईल आहे, आपलं सॉरी न्यूक्लिओफाईल आहे. OH हा न्यूक्लिओफाईल आहे. दोन्ही न्यूक्लिओफाईल आहे, दोघांवरही निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून दोघंही एकमेकाला रिपेल करतात. एक, आणि इकडून याची साईज मोठी आहे. इकडून लहान लहान ॲटम आहे, याला इकडून जाण्याकरता जागा अवेलेबल आहे, पण इकडून अवेलेबल जागा नाही. ही पहिली स्टेप जी आहे ती स्लो असते, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो होतं रेट डिटरमायनिंग स्टेप. हा इकडून अटॅक करते. इकडून अटॅक केलं की O आणि H मध्ये, सॉरी, O आणि कार्बन मध्ये बॉन्ड बनत जाते, आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होत जाते. याच्यावर डेल निगेटिव्ह सांगितला, आणि याच्यावर डेल निगेटिव्ह. त्याच्यावरचा निगेटिव्ह कमी कमी होत चालला, याच्यावरचा वाढत चालला. याच्यावर नव्हता पहिले, 0 होता. 0 कडून -1 कडे चालला, 0 कडून -1 कडे चालला, आणि हा -1 कडून 0 कडे चालला, असा त्याचा अर्थ आहे. आता मधात आहे सध्याच्या काळात. ते 0 वरून -1 वरून निघाला, पण 0 वर पोहोचायचा आहे, मधात आहे, म्हणून डेल मायनस. लक्षात आलं हे? आणि 3 हायड्रोजन हे असे काढून घ्यायचे साईड. 3 हायड्रोजन, इकडे एक, इकडे दुसरा. ती जानवी टप्पे आहे काय? जानवी टप्पे सर. हा, तू ते सोनियाने पैसे पाठवले का 5,000 रुपये मला? हो सर. सोनियाने पैसे पाठवले म्हटलं. ट्रान्झिशन हो स्टेट. सर. हा, ठीक आहे. तर हे असं ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेटमध्ये बघा, कार्बन 5-5 याला जॉईंट दिसतोय, म्हणून त्याची एनर्जी राहते एकदम हाय, आणि
त्याच्यामुळे हे अनस्टेबल राहते हे तुरंत. आता काय होते सेकंड मध्ये काय होते फास्ट हा BR निघून जाते आणि हे सगळे हायड्रोजन त्या साईडने चालले जाते. OH इकडे सॉरी कार्बन आणि इकडे असे 3 हायड्रोजन त्याला प्लस BR मायनस. याला आपण म्हणतो इन्व्हर्शन ऑफ. हा झाला मिथिल अल्कोहोल आहे. मिथिल अल्कोहोल बनला तुमचा आणि हे 100% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. 100% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. झालं क्लिअर? हो सर. हा हे इतकं हे खूप महत्वाचं आहे बरं. हे असंच काढायचं याच्यात कोणतंच काही नाही. हॅरो असं दाखवायचं हे सगळं असतंच बिलकुल. मग ते डिटेलमध्ये लिहिलेलं आहेच आपल्याजवळ काही विषय नाही त्याचा. आता क्लासमध्ये असते तर मी स्वतः लिहूनच दिलं असतं हे सगळं. पण आता आपण क्लासमध्ये नाही आहोत त्याच्यामुळं हे थोडंसं गडबड आहे. आता याच्यानंतरचा लास्ट वाला कार्यक्रम असते एनर्जी प्रोफाईल डायग्राम. ठीक आहे. एनर्जी प्रोफाईल डायग्राम कुठं गेलो मी? ग्रामच लिहिलं वाटते. डायग्राम DI काय रे स्प्लिंग डायग्रामच रे. DI येते ना. हा DIAGRAM. बरोबर आहे ना मग. एनर्जी प्रोफाईल डायग्राम. आता एनर्जी प्रोफाईल डायग्राम मी थोडीशी मोठी काढतो त्या दिवसपेक्षा. तुम्ही लक्षात घ्या. मग आता त्याची डेफिनेशन वगैरे सगळं सांगतो मी तुम्हाला इथे. आता 2 ऍक्सिस घ्यायची अशी. 2 काय घ्यायचे ऍक्सिस. त्यातलं एका ऍक्सिसवर Y ऍक्सिस लिहायचं. व्हर्टिकल ऍक्सिस आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स ऍक्सिस. ओके. तर 0 लिहायचं. हा जो आहे ना इकडे लिहायचं कोर्स ऑफ रिॲक्शन असं लिहा किंवा रिॲक्शन इन प्रोग्रेस लिहिलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही. रिॲक्शन इन प्रोग्रेस असं लिहिलं तरी चालते. 2 पैकी काही लिहिलं चालते. इकडे पोटेन्शियल एनर्जी लिहायचं. ते काय लिहायचं पोटेन्शियल एनर्जी. इकडून वाढली ही 0 पासून वाढत चालली इकडे आणि इकडे रिॲक्शन समोर समोर चालली. आता जे रिॲक्टंट असतात ना आपले ती इथून सुरू करायची आणि ही कर्व वाढवायची अशी आणायची. तिला थोडीशी व्यवस्थित दिसली पाहिजे. ठीक आहे. अशी थोडीशी व्यवस्थित दिसली की बरं दिसते. दिसायला बरं दिसलं पाहिजे थोडंसं. अच्छा इथे R लिहिला होता मी त्या दिवशी. इथे TS लिहिलं होतं ट्रान्झिशन स्टेट आणि इथे P लिहिलं होतं. आठवते तुम्हाला? त्याच्यानंतर रिॲक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट मधला एनर्जी डिफरन्स जो आहे त्याला डेल्टा E म्हटलं होतं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि प्रोडक्ट आणि रिॲक्टंट मधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला डेल्टा H म्हटलं होतं मायनस साईन दिलं होतं. होतं असं. आता आरचा अर्थ काय माहिती आहे काय? आरचा अर्थ म्हणजे इथे रिॲक्टंट आहे तर रिॲक्टंटची एनर्जी एवढी आहे 0 पासून ते एवढी आहे. ही रिॲक्टंटची एनर्जी. मग जेव्हा रिॲक्शन स्टार्ट झाली ते ट्रान्झिशन स्टेटकडे चाललो आपण तेव्हा पहा एनर्जी वाढत चालली कारण की त्याला 5 जॉईंट होत चालले. मग एक अशी स्टेज येते की ही तीच ट्रान्झिशन स्टेट आहे जिथे 50% OH कार्बन सोबत जॉईन झाला आणि 50% BR ब्रेक झाला. म्हणून डेल मायनस ही ती सिच्युएशन आहे. आणि त्याच्यानंतर मग याला 3 हायड्रोजन तर अटॅच आहेच ना विशेष नाही. असं आहे. आता त्याच्यानंतर काय होते जेव्हा हा ब्रोमिन निघून जाते तेव्हा हे पटकन हायड्रोजन त्या साईडने जाते मग एनर्जी पटकन कमी होते त्याची. इथं प्रोडक्ट बनला. आता पहा रिॲक्टंटची जास्त एनर्जी आहे प्रोडक्टची कमी आहे. एवढीच आहे 0 पासून एवढीच आहे प्रोडक्टची. म्हणून मग रिॲक्टंटची जास्त होती प्रोडक्टची कमी झाली. याचा अर्थ असा झाला की एनर्जीचा काय झाला लॉस झाला. आणि एनर्जीचा लॉस होणे म्हणजे एनर्जीचा लॉस होणे एक्झोथर्मिक म्हणजे रिएक्शन. एक्झोथर्मिक आहे. ठीक आहे. मायनस साईन तेच आहे. तर कोणाचा आवाज आहे रे? कोणाचा होता रे हुमांशू तो? अमित सर.
अबे लिहून येते ना त्याच्यावर. म्यूट करून टाकेल. झालं. इतकं मी तुम्हाला सगळं शिकवलं होतं हे. ठीक आहे. 4 मार्कचा क्वेश्चन आहे बाबू. आता आपल्याला पाहायचं आहे SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम. आता क्वेश्चन कसं आहे ते पहा. क्वेश्चन असं आहे ते, एक्सप्लेन रिएक्शन mechanism for alkaline hydrolysis of tert butyl bromide. ठीक आहे. असा क्वेश्चन येतो. आता उत्तर याचं असं आहे की अल्कलाइन हायड्रॉलिसिस of tert butyl bromide proceed through SN1 mechanism. ठीक आहे. आता हे जे SN1 मेकॅनिझम आहे त्यात S चा अर्थ पुन्हा तोच आहे, सबस्टिट्यूशन. ठीक आहे. N चा अर्थ आहे न्यूक्लिओफिलिक आणि 1 चा अर्थ आहे युनिमॉलिक्युलर. हे लिहा. एसी नको लो एकदम उन्हात आल्यावर. दिसते का बरोबर आहे? हो सर. चला लिहा पटापट एवढं. झालं सर. बर. आता जे SN2 मेकॅनिझम होतं ते 1 स्टेप मेकॅनिझम होतं. ठीक आहे. एकाच वेळेस होते ते सगळं आपण एका स्टेप मध्ये दाखवलं होतं. ठीक आहे. एवढं झालं तर तुमचं लिहून ये. SN1 मध्ये एवढा सर. शब्द बदलला फक्त. हा. आता आपल्याला याच्या समोर जायचं. आता पहा पहिलं तर त्याची ती रिॲक्शन लिहितो मी. आता टर्ड ब्युटिल ब्रोमाइड म्हटलं त्यांनी. मग हा टर्शियरी कार्बन आहे आणि याला 3चे 3 काय अटॅच आहे असे CH3 असा आहे टर्ड ब्युटिल ब्रोमाइड. यालाच आपण असं लिहू शकतो CH3/3 आणि Br. तेव्हा 1 2 3 CH3 आहे ना ते असे लिहायचे CH3/3 CBr. पटलं बोलणं. प्लस हो सर. OH मायनस. ठीक आहे. आता याला बॉईल करायची गरज नसते. हा Br चालला जाते OH येऊन जाते. तर हा CH3 आणि इकडे कोण OH प्लस Br मायनस. हा झाला तुमचा टर्ट ब्युटिल अल्कोहोल आणि हे झालं तुमचं टर्ट ब्युटिल ब्रोमाइड. पटलं काय सांगा मला. हो सर. हो सर. आता याचं कायनेटिक्स ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. आता ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे ना हा रेट इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली टर्ट ब्युटिल
ब्रोमाइड याच्यावर फक्त डिपेंड आहे. OH मायनस वर डिपेंड नाही आहे या रिएक्शनचा रेट. का बरं, कसं, समोर समजेल. म्हणून मग आता रेट इक्वल्स टू काय रे, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3/3 Br. पुन्हा तोच के कोण आहे, स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट, स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट, बरोबर आहे. मग आता पहा इकडे लक्षात घ्यायचं, रेट ऑफ दिस रिएक्शन is depends on concentration of only tert butyl bromide. पहा वाक्य काय लिहिलं, रेट ऑफ दिस रिएक्शन म्हणजे स्पीड ऑफ दिस रिएक्शन is depends on concentration of only tert butyl bromide and not on the concentration of nucleophile OH मायनस. का बरं नाही आहे त्याचं उत्तर थोड्या वेळाने 2-3 मिनिटांना समजून लोड नका. फक्त मी जेवढं म्हणतो तेवढं लक्षात घ्या. रेट ह्या रिएक्शनचा रेट हा डिपेंड असते कोणावर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ थर्ड ब्युटिल ब्रोमाइड and not on the concentration of nucleophile OH minus. Therefore, आता पहा की रेट हा एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे ना. हो. रिएक्टंट मध्ये 2 मॉलिक्युल आहे, एक थर्ड ब्युटिल ब्रोमाइडचा, एक OH मायनसचा. पण त्यापैकी रेट डिपेंड कितीच्या कॉन्सन्ट्रेशनवर, एकाच्या. Therefore, it is युनिमॉलिक्युलर रिएक्शन. म्हणून ही रिएक्शन कोणती आहे, युनिमॉलिक्युलर. म्हणजे रेट जो आहे या रिएक्शनचा तो डिपेंड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ, बोला फक्त युनिमॉलिक्युलर रिएक्शन. हा, रेट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली थर्ड ब्युटिल ब्रोमाइड. म्हणून एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट डिपेंड आहे. म्हणून ही झाली युनिमॉलिक्युलर रिएक्शन. आता याची पॉवर किती असेल, इथं पॉवर किती आहे, 1. हा रेट लॉ आहे. 1. रेट लॉ मध्ये 1. पॉवर किती आहे त्याची, 1 आहे, बरोबर आहे. मग फ्रॉम रेट लॉ इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. एकच आहे तिथं, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मगाशी काय होतं, 1+1 होतं ना. हो. हो सर. आता 1+1 नाही आहे, आता काय आहे, 1. 1 आहे फक्त. म्हणून ती झाली फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आलं रे वेदांत सर. सालफडे, आहे का? वेदांत सालफडे झालं, आलं का लक्षात रे बाळा? हो. आणि तिकडे हे आमचे आपली मंडळी सगळी बोलणारी मंडळी. सर हे असंच लिहू काय? हो सर. नाही, आता हे असं सध्याच असं लिहून टाकायचं, काही विषय नाही आहे. मग मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये बस 1-2 दिवसात मी क्लास चालू करणार आहे. 1-2 दिवसात मी क्लासेस सुरू करणार आहे. आणि जास्तीत जास्त मंडे पकडून चला तुम्ही. मंडेला बहुतेक आपण क्लासवरच ट्युशन घेऊ. आता 1-2 दिवस जाऊ दे थोडंसं, कारण की तिथे कंटॅमिनेशन झोन होता. आपली जी गल्ली होती ना अमरावतीच्या क्लासची, तिथं खूप दिवसाच्या आधी कंटॅमिनेशन झोन होता. त्या गल्लीत खूप सारे पेशंट निघाले होते आपल्या त्या. तर त्याच्यामुळं अजून 2-3 दिवस जाऊ दे, आपण मंडे पासून क्लासवरच सर घेऊ. इकडचे ट्युशन सुरू झाले. हो झाले ना, सुरू झाले असेल ना, बरोबर आहे ना. 1-2 दिवस, आजचा वार कोणता, गुरुवार आहे ना. शुक्रवार शनिवार 2च दिवस राहिले की नाही. सोमवारपासून करून घेऊन सुरू. हो सर. बिलकुल करतोच ना, आता करतोच, 100% करतो. कारण की आता परमिशन भेटली, पण 7 स्टुडंटची आहे, 7 स्टुडंट ओनली. पण ते आता त्याला काही अर्थ नसते म्हणा. ते लोकांना माहित आहे 7 स्टुडंटच्या भरोश्यावर कसं घेणार आहे म्हणून.
त्याच्यामुळे ते विषय नाही आहे, ते फक्त म्हणाले होते. आणि पुढच्या आठवड्यात सोमवारपासून वगैरे बहुतेक आपल्याला परमिशन वाढूनच भेटल. 20 एक पोरं पर बॅच असं काहीतरी होईल ते. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. मंडे पासून आपण बॅचेस क्लासवरच घेऊ. पटलं? हो सर. हम्म. हे लिहून टाका सध्याचं, मग आपण पाहू काय करायचं ते. झालं का? हो सर. ते हो सर. OH प्लस BR मायनस आहे ना? OH प्लस थोडी असते बे. अच्छा, हे OH प्लस प्लस दिसत नाही का बरोबर तुम्हाला? सर ते पण लाईट ते येते तिथे. लाईटचं रिफ्लेक्शन. अच्छा, लाईटचं रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. चला, फिजिक्स आहे ते. सर मग Reflection. एंट्रन्सचं कसं? म्हणजे एंट्रन्स ऑनलाईन ठेवू आपण. एंट्रन्स मध्ये ऑनलाईन मध्येच मजा येते ना. हो, सगळंच म्हणा, बडनेरा सगळं सुरू होणार आहे. लोणनं घेऊ रे अथर्व जलतारे. सगळं सुरू करतो मी आता. मी कंटाळलो घरी. आलं ना लक्षात? कंटाळलो मी घरी. माझं Yes, म्हणणं sir. होणार घरी आता. हा, कंटाळलो आता मी घरी. आता तुमच्यापेक्षा मलाच जास्त जरूरत आहे चालू करायची. त्याचं कारण असं की याच्यापेक्षा जास्त काय नुकसान होते तर तुमचंही. आता यार काय करणार आहे रे माणूस. बरं झालं काय, सांग ना पटकन. हो सर. झालं सर. हा हा. आता ही जी आहे 2 स्टेप रिॲक्शन आहे. दिस इज 2 स्टेप रिॲक्शन. ओके, 2 स्टेप मध्ये होते. ऐका आता पटकन. दिस इज 2 स्टेप रिॲक्शन. आज मॅडम वगैरे येणार आहेत माझ्याकडे, जैन सर वगैरे येणार आहे, मीटिंग आहे संध्याकाळी. जर समजा म्हणत असेल उद्यापासून सुरू करा तर उद्यापासून सुरू करून देऊ, टेन्शन नका घेऊ. आलं ना लक्षात? तुम्ही येता ना? हो हो सर. सर. हो सर. Yes, करून टाकू sir. मग. काय मी आज आम्ही ठरवतो, मग तुम्हाला सांगतो तसं. ग्रुपवर सांगतो. बडनेरे झाले का रे कोणते सुरू? पाटील. बरं जाऊ द्या, तुमचा आवाज येईल, तुम्ही ते गोड 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 बोलतो. सर Step ब्लर one. दिसत आहे. बरं, तुला तर नेहमी ब्लरच दिसते गौरव. हा, स्टेप 1 झालं. फॉर्मेशन ऑफ टर्ट ब्युटिल कार्बोकॅटायन ही पहिली स्टेप आहे. आता याच्यात पहा काय होतं. आता इथं काय कार्बन आहे, हा ब्रोमिन आहे, इकडून त्याला एक CH3 आहे, एक कोण आहे CH3, इकडून त्याला दुसरा पण CH3 आहे, आणि इकडून त्याला तिसरा पण काय आहे CH3 आहे. आता इथे प्रॉब्लेम काय झाला पहा. त्या दिवशी कसं होतं पहा, हा कार्बन होता, त्याला हा एवढा मोठा ब्रोमिन लागला होता असा, आणि इकडून पिल्लू पिल्लू 3 कोण होते, हायड्रोजन होते. त्याच्यामुळं OH जो होता त्याला अटॅक करायला जागा होती इकडून. आलं लक्षात? त्या दिवशीच्या मेकॅनिझम मध्ये, म्हणजे SN2 मध्ये. आज काय झालं, या कार्बनला, हा जो कार्बन आहे ना, या कार्बनला 3 कार्बन ऑलरेडी जॉईंट आहे पहा, आणि प्रत्येक कार्बनवर 3-3 काय आहे, हायड्रोजन आहे. अशी सिच्युएशन आहे. मग आता मला सांगा, OH मायनस जो आहे, हा OH मायनस जो आहे, त्याला इकडून तर तो अटॅक करूच नाही शकत, कारण की BR बसलेला आहे तिथे, आणि मागून तरी आता इकडून तरी जागा आहे का सांगा बरं? नाही सर. नाही. हा, म्हणून मग आता काय होते, आता पहिल्या स्टेप मध्ये याची इन्व्हॉल्वमेंटच नाही OH ची. आता काय होते, हा ब्रोमिन पूर्ण निघून जाते पहिल्या स्टेप मध्ये. ठीक आहे, स्लो होते, स्लो स्टेप आहे, म्हणून रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. आता पहिल्या स्टेप मध्ये काय होते, हा जो ब्रोमिन आहे ना, हा इलेक्ट्रॉन घेऊन जाते थोडे थोडे करून. पहिल्या स्टेप मध्ये तो थोडे थोडे करून
इलेक्ट्रॉन काय होते, घेऊन जाते. कोणाजवळचे रे, कार्बन जवळचे. म्हणून याच्यावर डेल निगेटिव्ह आणि याच्यावर काय येईल आता, डेल पॉझिटिव्ह. आलं का लक्षात? हो हो सर. सर. हा, आता सध्या OH मायनस पिक्चर मध्येच नाही आहे, कुठंच नाही आहे. ही झाली तुमची ट्रान्झिशन स्टेट 1. ट्रान्झिशन स्टेट 1 झाली 1. आणि मग काय होते, ब्रोमिन निघून जाते पूर्णपणे. आता ब्रोमिन निघाल्यावर हे जे 3 आहे ना, हे असे होतात. हा एक CH3, हा दुसरा CH3, हा तिसरा. ठीक आहे, अशी. आणि याच्या पहा, एक इलेक्ट्रॉन घेऊन चालला ना तो ब्रोमिन, कार्बनचा इलेक्ट्रॉन घेऊन चालला ना. हा असा CBr बॉन्ड आहे ना, हा पूर्णचे पूर्ण बॉन्ड घेऊन चालला ना तो असा. म्हणजे कार्बनचं एक इलेक्ट्रॉनचं काय झालं, लॉस. म्हणून त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर एक निगेटिव्ह. हा बनला तुमचा. हे पण टर्शियरी तर आहे का, याला 3 कार्बन अटॅच आहे म्हणून हे झालं टर्ट ब्युटिल कार्बो कॅटायन. टर्ट ब्युटिल कार्बो कॅटायन, एन इकडे लिहिला याच्यावर काय, टर्ट ब्युटिल कार्बो कॅटायन आहे तो. हा झाला पहिल्या स्टेपमध्ये तयार. ही पूर्ण स्टेपच स्लो होते. इथपर्यंत तर खूपच स्लो आहे ती, म्हणून ही रेट डिटरमाइन. इकडे तरी ती थोडीशी फास्ट होऊन जाते. आता सेकंड स्टेप मध्ये काय होते माहिती आहे काय, स्टेप 2 मध्ये काय होते, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल ऑन कशावर सांगा बरं, ऑन टर्ट ब्युटिल कार्बोनियम आयन. कार्बोनियम आयन म्हणजे कार्बोकॅटन, त्याला कार्बोनियम आयन आपण म्हणू शकतो. म्हणजे हा असा आहे, हे असे आहे. इकडे कोण आहे, CH3 आहे. इकडे पण कोण आहे रे, CH3. आणि इकडे पण कोण आहे, CH3, हा प्लस. आता OH मायनस आहे, OH मायनस मी इथे लिहितो. OH मायनस इथे लिहिला, जाणून बुजून लिहिलं इथे. आता मला सांगा बरं, हा OH मायनस इकडून अटॅक करेल की इकडून अटॅक करेल, इकडून लेफ्ट अटॅक साइडनी. करेल की इकडून अटॅक करेल? लेफ्ट साइडनी. हे फ्रंट साइड आहे, हे बॅक साइड आहे. फ्रंट बॅक मध्ये बोला. बॅक साइड. बॅक साइड. का बरं, का बरं फ्रंट कडून जागा नाही काय आता? फ्रंट साइड सर. सर नाही. का बरं? सर तो CH3 आहे ना. मग इकडूनही CH3 आहे. सर फ्रंट साइडनी जाईल ना. ते हा असा आहे ना, असा आहे ना ते 3 CH3 एक पेंद्रे. 3 CH3 असे आहेत 3. हे असे 3 CH3 असे आहेत, असा आहे ते. मग हा जो OH मायनस आहे, हा लाल बॉटल OH मायनस, त्याला इकडून करता येऊ शकते अटॅक की इकडून करता येऊ शकते? दोन्ही इकडून. हा, दोन्ही इकडून. हा. तर तो दोन पैकी कोणतं पण एक कोणत्याही येईल ना. साईडने अटॅक करू शकते तो. ठीक आहे, आता मी ते मोडतो, मला थोडीशी जागा पाहिजे. ठीक आहे, आता त्याचा अटॅक काढतो. किती वेळ राहिला पाय बरं पटकन? 3 अरे यार, मिनिट. 3 मिनिट. लवकर करा, लवकर लवकर माझ्याकडे लक्ष द्या. हा आहे सध्या असा. आता असंच काढतो काय, तुम्ही लक्ष द्यायचं कोणता कोणता आहे ते तुम्ही समजून घ्या बरं. उद्या सर ते ब्लर झालं. दिसते आता? हो सर. हा, तर हा जो OH मायनस आहे ना, हा 2 पैकी कोणत्याही साईडने अटॅक करू शकते इथे, कारण की दोन्ही साईडने जागा ओपन झाली आहे. BR निघून गेल्यामुळं दोन्ही साईडनी जागा ओपन झाली. याला मी म्हणतो फ्रंट साइड अटॅक आणि याला मी म्हणतो बॅक साइड अटॅक. दोन्ही साईडनी पॉसिबिलिटी आहे. आता इकडून जर गेला, इकडून जर अटॅक झाला तर हे CH3 कोणत्या डायरेक्शननी जाईल सांगा बरं?
फ्रंट कडून गेला तर CH3 बॅक साईडने जाणार. CH3 असे चालले जाईन आपापल्या पहिल्याच्या जागेवर. बरोबर आहे. हो सर. पहिल्याच्या जागेवर चालले जाईन CH3 जर हा फ्रंट साईडने अटॅक केला तर. आणि हा 50% बॉन्ड बनला असं आपण दाखवू. OH वर मायनस होता, कमी होईल कारण की तू इलेक्ट्रॉन सप्लाय करून कार्बनला. आणि याच्यावर पण डेल पॉझिटिव्ह असं दाखवायचं ते. आता हे झाली ट्रान्झिशन स्टेट 2. आणि नंतर मग फायनली हा C आणि OH चा बॉन्ड बनणार आणि हे CH3 आणि हे CH3 आणि हे पण CH3. आता हे झालं. आता दुसरं जर हा बॅक साईडने गेला तर रे OH जर CH3 इकडून समोरून गेला जाणार. त्या साईडने हा. जाणार. तर हे CH3 इकडे राहील असे. हा एक CH3, हा एक CH3, हा एक CH3. बरोबर आहे. हे चार्जेस सारखेच राहील. याच्यावर डेल निगेटिव्ह, याच्यावर डेल पॉझिटिव्ह. कसे आले काय आले जर समजलं नाही तर मला विचारून घ्या, तर मी सांगतो. आणि लास्ट मध्ये हे असे CH3, CH3 आणि CH3. म्हटलं आता हे जसंच्या तशी सिच्युएशन आहे ना ओरिजिनल सारखी CH3 ची पोझिशन. हो सर. म्हणून हे याला म्हणायचं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन RETE स्पेलिंग पाहा लागेल. बरं ठीक आहे. आणि ह्याला बरोबर आहे, म्हणायचं सर. इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. आता याचे आणि याचे चान्सेस किती % सांगा मला. याचं बॅक फ्रंट साईडने अटॅक करणे किंवा